ती पेनं रिपेअर करायची जर्नीपासून 22 मे 1986ला आपण लायब्ररीचं शटर पहिल्यांदा उघडलं, तर ती जर्नी कशी होती आम्हाला जरा सांगशील का? येस. कसं झालं, माझा जन्म जे आहे ते कर्नाटकाच्या कुंदापूर गावामध्ये झालेला आहे. तर तिकडे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा खूप गरिबी होती, पण तिकडे 7वीपर्यंत शिक्षण घेतलं कन्नड मीडियममधनं. आणि मुंबईला यायचं आहे म्हणून जेव्हा परीक्षा दिली तर 7वीमध्ये फेल झालो आणि परत इथे आलो, मुंबईत आलो. भाऊ मुलुंडमध्ये एका पुस्तकाच्या दुकानामध्ये कामाला होता, तर त्यांनी आम्हाला सर्व इथे आणलं आणि आम्ही डोंबिवलीत आलो. डोंबिवलीत आल्यानंतर माझी जी शाळा होती ते मुलुंडला BPM, तर तिकडे सुद्धा कन्नड मीडियम. तर 7वी ते 10वी तिकडेच म्हणजे BPM शाळेमध्ये शिक्षण झालं. आणि हे शिक्षण करत असताना कसं आहे, आमचं जे कुटुंब होतं आम्ही एकत्र असायचो. तर अण्णांनी जे भारत बुक डिपोमध्ये काम करत नोकरी सोडली आणि स्वतःचं दुकान इथे चालू केलं, फ्रेंड स्टोअर. आणि ते अण्णांनीच नाव ठेवलं होतं. अण्णा म्हणजे माझे मोठे भाऊ आणि ते आम्हाला वडिलांसारखे, का ते वडील लहानपणीच वारले, पण अण्णांनी सर्व मोठं केलं आपल्याला. मग आम्ही एकत्र 1978 साली फ्रेंड स्टोअरचं ते दुकान जे चालू केलं. मग आम्ही एकत्र असल्यामुळे आम्ही एकत्र तिकडे काम करायचो. आणि काय झालं की जे फ्रेंड स्टोअरचं जे दुकान होतं ते डोंबिवलीतल्या टिळकनगरमध्ये होतं आणि समोरच टिळकनगर विद्या मंदिर होतं. आता तिकडे जे स्टुडंट वगैरे असायचे तर ते सुट्टी, आपलं मधली सुट्टी झाली की ते यायचे, किंवा शाळा सुटताना शाळा भरताना ती मुलं यायची आणि हे पेनं वगैरे रिपेअरिंग करायला यायची आणि मी आवडीने करायचं, कारण मला ते आवडायचं. हात सर्व ते रंगलेले असायचे, शर्ट सुद्धा रंगलेले असायचे, कदाचित बघितलं पण असेल. तर ते करत असताना तिकडे त्याच दुकानामध्ये आम्ही काही गोष्टीची पुस्तकं वगैरे ठेवायचं. आणि तेव्हा ते गोष्टीची पुस्तकं बाबुराव अर्नाळकर माहिती असेल, माहिती, त्यांचं तो काळा पहाड, त्याच्यानंतर झुंजार कथा वगैरे, तर ती ₹1.25, ₹1.10 वगैरे ती पुस्तकं बारीक बारीक असायची, 25-30 पानांची वगैरे. ती पुस्तकं मी मधले जे दुपारची जी वेळ असते जेव्हा जास्त हे कस्टमर नसायचे तिकडे मी वाचायचो. त्याच्यावरनं मला प्रेरणा मिळाली की आपण पुस्तकांचंच काहीतरी करू का, म्हणजे नंतर म्हणजे शिक्षणानंतर आपण काय करायचं असा विचार होता. आता वाचनालय अशी एक हे आहे, व्यवसाय आहे, तिथे स्वतः बसायला लागत नाही. बरं, कळलं का नाही. दुसऱ्याला आपण तिथे अपॉइंट करून, म्हणजे तिथले जे स्टाफ म्हणून आपण कोणाला तरी अपॉइंट करू आणि आपण आपला बिझनेस जो फ्रेंड स्टोअरचा आहे तिथे आपण लक्ष देऊया, असं हे होता. पण एक काय होतं, त्यावेळेला डोंबिवलीमध्ये टोटल 136 लायब्ररी होते. 136 लायब्ररी त्या काळात होते. हो. आणि फक्त तो जो मानपाडाचा रोड होता त्या रोडवरती जवळपास 12 लायब्ररी होते. विकास, ज्ञान विकास, असे रसिक आता जे उल्लेख केला ते पण मानपाडा रोडवरतीच होता. असे 136 लायब्ररी असताना आपली लायब्ररी चालेल का, हा थोडंसं मनात शंका होती. पण विचार केला की नाही, आपल्याकडे पुस्तक आहे, पुस्तकाचं थोडंफार नॉलेज आहे, तर आपण लायब्ररी सुरू करूया. तर तेव्हाच अण्णांनी टिळकनगर शाळेसमोरच एक जागा घेऊन ठेवली होती. रिझल्ट लागायच्या आधी, टीवायचा रिझल्ट लागायच्या आधी काही पुस्तकं वगैरे जमा केली. मला वाटतं काहीतरी 100-100च्या आसपास पुस्तकं असतील. आणि त्याच्यासाठी पुस्तक ठेवण्यासाठी रॅक लागणार होतं. तर मला पैसर म्हणजे युपी पै त्यांचं गणेश क्लासेस म्हणून होते आणि त्या क्लासमध्येच मी शिकलो होतो. आणि ते मला गॉडफादर सारखे, जसं अण्णा आहेत तसं त्यांनी पण मदत केली होती. तर त्यांच्याकडनं ₹5,000 घेतले आणि ते थोडंसं जे हे होतं दुकान जे होतं ते थोडंसं डेकोरेशन केलं. एक टेबल घेतला, 2-4 रॅक्स वगैरे घेतले, 100 पुस्तक ठेवले आणि 100 पुस्तकांनी 22 मे 1986 रोजी आपण फ्रेंड्स लायब्ररीची स्थापना केली. आज आपल्या डोंबिवलीमध्ये 4 ब्रँचेस आहेत आणि तसं जर बघायला गेलं तर 10 ठिकाणी आहे. 10 ठिकाणी म्हणजे डोंबिवली ईस्टला 2 हे आहेत, डोंबिवली वेस्टला 2 आहेत, एक विक्री विभाग आहे, 2 रीडिंग रूम आहे आणि एक लायब्ररी अशी आहे की जिथे आपण ते एक हे म्हणजे ऑफिस आहे जिथून आम्ही अख्खं मुंबई आणि पुणे इथे पुस्तकं घरपोच देतो. असे जवळपास 10 ठिकाणी आज आपल्या डोंबिवलीमध्ये ब्रँचेस आहेत.